नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आई वडिलांसमोर चिमुकल्या हियांशला बिबट्याने उचलले. गोंदिया जिल्ह्यातील खडकीवर शोककळा. तिरोडा जिल्हा गोंदिया तालुक्यातील खडकी डोंगरगाव येथे शुक्रवार दिनांक 9 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घराच्या मागे चुलीजवळ बसलेल्या 4 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करीत बिबट्याने त्याला उचलून नेलं. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांचा टाहो हृदय हेलावणारा होता. वारंवार तक्रार करूनही वनविभागाने उपाययोजना केली नसल्यानेच चिमुकल्याला जीव गमवावा लागला असा आरोप करीत गावकऱ्यांनी वनविभागाच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त केला. हियांश शिवशंकर राहंगडाले वय 4 राहणार खडकी असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. हियांश सकाळी आई वडिलांसोबत घरामागील अंगणात चुलीजवळ बसला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत क्षणात त्याला उचलून नेलं. आई वडिलांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या नागरिकांनीही मोठा आवाज केला. लोकांचा गोंधळ आणि आरडाओरडा होताच बिबट्याने त्याला जंगलाच्या दिशेने नेत काही अंतरावर सोडून दिले. मात्र तोपर्यंत हियांशचे प्राण पाखरू उडाले होते. गावाबाहेरील परिसरात हियांशचा मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर दुपारी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकाराबद्दल गावकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. घटना घडून जवळपास 2 तास उलटूनही वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. सकाळी 9:30 वाजल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याचा शोध सुरू केला. मात्र उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये अधिकच संताप उसळला. बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेला हियांश हा एकुलता एक मुलगा होता. अचानक झालेल्या या घटनेमुळे राहंगडाले कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. खडकी व परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याचा संचार वाढला आहे. काही दिवसापूर्वी इंदोरा येथे एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केलं होतं. यानंतर आजूबाजूच्या परिसरातही अनेकदा जनावरांवरही हल्ले झाले आहेत. या सर्व घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली होती, परंतु विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. वनविभागाने वेळेत ठोस उपाययोजना केल्या असत्या तर आज एका निष्पाप बालकाचा जीव गेला नसता अशी संतप्त भावना गावात व्यक्त होत आहे. निमगाव इंदोरा परिसरात मागील 1 महिन्यापासून बिबट्याचा शोध सुरू असताना ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. गोंदिया, भंडारा व तिरोडा येथील वन विभागाच्या चमू बिबट्याचा शोध घेत असल्या तरी अद्याप यश आलं नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत तातडीने प्रभावी उपाययोजना सुरू आहेत.